नाशिकच्या मालती आयव्हीएफ सेंटरला नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत कालच नोटीस बजावण्यात आलेली आहे। ठाण्यामध्ये जे काय प्रकरण घडलं बदलापूरमध्ये तथाकथित आयव्हीएफ जे आहे इल्लीगल आयव्हीएफबद्दल त्याचं ठाणे MOH तर्फे आम्हाला एक पत्र आलं की त्याचं कनेक्शन जे आहे म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नाशिकचं तिथे आढळलं आणि त्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवरती तिथे सेंटर चालवलं जात आहे असं आशंका आहे। त्या अनुषंगाने आम्ही जे मालती आयव्हीएफ सेंटर आहे त्यांना नोटीस पाठवली। नोटीसचा आशय असा आहे की नाशिक महानगरपालिकेचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सरोगसी ART लेवल 2 आणि ART बँकसाठी असताना आपल्यावरती आरोप आहे की आपण या सर्टिफिकेटच्या आधारे ठाण्यामध्ये सेंटर चालवत आहात। तर याचं नक्की शहानिशा काय आहे, नक्की म्हणजे नक्की खरं खोटं हे करण्यासाठी व त्याच्या संबंधित कागदपत्र आम्ही त्यांना मागवलेली आहेत। त्यांना 3 दिवसाचा कालावधी दिलेला आहे। त्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये जर त्यांनी नोटिसीचं उत्तर दिलं नाही किंवा नोटीस असमाधानकारक असेल तर मग पुढील स्टेटच्या आदेशानुसार आम्ही पुढील कारवाई त्यांच्यावरती करू। काय कारवाई होऊ शकते या प्रकरणामध्ये? सगळा अहवाल जो आहे तो आम्ही स्टेटला पाठवू आणि जे स्टेट ART सेंटर आहे, कारण रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नंबर हा स्टेट ART म्हणजे स्टेट सेलकडनं दिला जातो। त्या स्टेट सेलने जे आम्हाला ॲडवाईस करतील त्यानुसार आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू। कुठल्या प्रकारचा संशय हा मालती आयव्हीएफवर होता आणि काय सविस्तर थोडंसं? नाशिकमध्ये तर काहीच नाही, पण नाशिकच्या बाहेर ठाण्यामध्ये असं प्रसारमाध्यमांमध्ये आलेलं आहे की तिथे नाशिकच्या जे IVF सेंटरचे जे रजिस्ट्रेशन आहे त्याच्या आधारे त्या रजिस्ट्रेशनच्या प्रमाणपत्रावरती ठाण्यामध्ये इल्लीगल IVF सेंटर चालवलं जात आहे असं तिकडचे पोलीस आणि ठाणे MOH यांचं पत्र आहे। त्या अनुषंगाने आम्ही तिकडे काही जे काही झालेलं असेल सपोज तर त्यानुसार समजा तिकडे काही तिकडचे पेशंट आणि इकडचे पेशंट्स किंवा असे काही कागदपत्रामध्ये घोळ आढळला तर मग आम्ही त्याच्यावरती जे काही पुढील कारवाई असेल ते करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।